याच्या हे करण्यासाठी आम्ही नळनाळा महोत्सव आयोजित केलेला आहे. पुढचे 3 दिवस आम्ही आपले नळनाळा किल्ल्याला सेलिब्रेट करणार आहोत. 3 दिवसात आम्ही वेगळे वेगळे कार्यक्रम याच्यात ठेवले, ज्याच्या उद्घाटन आज होत आहे. आणि सकाळपासून सफारी, नौकाविहार, ॲडव्हेंचर टुरिझम, पेंटिंग, तसंही नृत्य कला, ट्रायबल डान्स, हे सगळे याच्यात आयटम आम्ही घेतले आहे. याचा उद्देश फक्त हा आहे की याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. परवाच्या दिवशी आम्ही एक इन्व्हेस्टर समिट ठेवलेला आहे, इन्व्हेस्टर मीट ठेवली आहे. त्याचा उद्देश हा आहे की आपले नळनाळा किल्ल्याचे जवळचे ठिकाणी विकासामध्ये जे लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो. आणि जो बायर आणि जो सेलर आहे त्यांच्यामध्ये जो गॅप आहे ते प्रशासन कंप्लीट करण्यासाठी हा इन्व्हेस्टरची मीट ठेवली आहे. याच्यात आम्ही जे ठिकाणी जे लोक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इच्छुक आहे, रिसॉर्ट वगैरे बनवण्यासाठी इच्छुक आहे, त्यांचे जे काही इश्यू असतात ते आम्ही मार्गी लावणार आहे. आपला हा जो नळनाळा महोत्सव होत आहे हे दरवर्षी आम्ही चालू ठेवणार आहे. हे माझी इच्छा आहे आणि मला असं वाटते जसा रेस्पॉन्स यावर्षी आपल्याला भेटला आहे, नक्की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा पण मोठ्या स्तरावर आम्ही नळनाळा महोत्सव करणार आहोत. मी नळनाळा किल्ल्याची थोडी माहिती सांगू इच्छिते. हा किल्ल्याची जो हिस्ट्री आहे ते 1000 वर्ष जुनी आहे. 10वी शताब्दीमध्ये नळनाळा किल्ल्याच्या बांधकामचं काम सुरू झाला होता. विदर्भाच्या सतपुरामध्ये स्थित नळनाळा सोलंकी राजपूत राजा नरनाळ सिंग यांच्या नावावर नळनाळा किल्ल्याचं नाम दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा मुघल साम्राज्य इथे आला त्याचं नाम बदलून शहानूर झाला. त्याच्यानंतर परत खूप वेगळे रूलर्स येऊन गेले आणि सोबतच आपले इकडची जो संस्कृती आहे त्याच्यात वाढ झाली. सगळे जो रूलर्स होते त्यांच्या सगळ्यांच्या कल्मिनेशन आज आपल्याला आणि सगळे कल्चरल व्हॅल्यूज आपल्याला नळनाळा किल्ले आणि जवळचे लोकांमध्ये, आपल्या आदिवासी लोकांमध्ये हा एरियामध्ये बघायला मिळत आहे. 15वी सेंचुरीमध्ये मुघल साम्राज्य येथे आला. 16वी सेंचुरीमध्ये गोंड राजा येथे आले. त्याच्यानंतर मराठा येथे आले. त्याच्यानंतर भोसले नागपूर किंगडमचे येथे आले. तो आपल्याला असं आम्ही जेव्हा नळनाळा किल्ला बघतो आपल्या समोर 1000 वर्षाचा इतिहास समोर बघायला मिळत आहे. तो हे आपल्याला सगळ्यांना साजरा केला पाहिजे. याच्यासाठी आम्ही नळनाळा किल्ला साजरा करतोय. मला आता कलेक्टर म्हणून रजू होऊन 6 महिने झाले. जेव्हा मी जॉईन केला होता तेव्हा मला नळनाळा महोत्सवाबद्दल खूप लोक बोलत होते. तो मी जो प्रिलिमिनरी मीटिंग घेतली त्याच्यात मला एवढा सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स भेटला. अकोटचे, शहानूरचे लोकल जे लोक होते ते मीटिंगमध्ये भागीदार झाले आणि त्यांनी जेव्हा ते 13 वर्ष अगोदर जेव्हा नळनाळा महोत्सव झाला होता त्याची गोष्ट जेव्हा सांगितली त्यांचे चेहऱ्यावर खूप खुशी होती. तो सगळ्यांचा जेव्हा सपोर्ट आणि मोटिवेशन मला भेटलं, मला असं वाटलं की आपल्याला परत नळनाळा महोत्सव साजरा केला पाहिजे. नळनाळा महोत्सव साजरा करण्याचा जो आयडिया जेव्हा मी पालकमंत्री साहेबांसोबत शेअर केला, सरांनी मला खूप मोटिवेट केला आणि त्याच्यासाठी मी सरांचा खूप शुक्रिया करते. तसाही सावरकर साहेबांनी पण मला खूप वेळी फोनवर आणि पर्सनली पण खूप मोटिवेट केला आणि गाईड केलेला आहे. त्याच्यासाठी पण मी सावरकर साहेबांचा शुक्रिया करते. तसंही धोत्रे साहेबांनी पण जेव्हा मी त्यांना इन्व्हाइट करायला गेली होती आणि वेळोवेळी जेव्हा मी अपडेट करत आहे तो त्यांचा पण खूप सपोर्ट आहे. तसंही पिंपळे साहेब, भारताकले साहेब, सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे नळनाळा महोत्सव एवढे मोठे स्तरावर आम्ही आज करू शकलो. त्याच्यासाठी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. आपल्यामध्ये श्री शिखर परदेशी सर IAS आहे. हे सांगताना मला खूप चांगलं आणि थोडा इमोशनल पण वाटत आहे. कारण सर अकोला जिल्ह्यामध्ये 2007 ते 2009 पर्यंत जिल्हाधिकारी होते आणि तेव्हा नळनाळा महोत्सव झाला होता आणि आज परत जेव्हा नळनाळा महोत्सव होत आहे सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. सरांच्या सुरुवातीपासून खूप सपोर्ट आणि गायडन्स आहे. सरांचे जो इनपुट्स आहे, त्यांचे जो एक्सपर्टीज आहे, त्यांचे जो अनुभव आहे ते आमच्यासाठी खूप वेळोवेळी महत्त्वाचा होता. सरांनी मला खूप गाईड केलं की कशा काय चूक नाही केली पाहिजे, कशा हा एवढे मोठे स्तरावरचा आपल्याला कार्यक्रम साजरा केला पाहिजे. त्याच्यासाठी सर आणि मॅडमच्या मनापासून मी धन्यवाद करते.
नरनाळा महोत्सव जेव्हा जो जुनी डेट होती तेव्हा पण सरांच्या ऑलमोस्ट येण्याचा कार्यक्रम फायनल झाला होता आणि आता पण सर सकाळपासून सर 6 वाजेपासून येथे आले. खूप लंबा रेल्वेचा प्रवास करून आलेले आहे. दिवसभर ते खूप बिझी होते आणि आपल्याला एवढा टाइम दिला. मुंबईवरून ते आले त्याच्यासाठी सगळी अकोलाची टीम आम्ही मनापासून सरांचा धन्यवाद करते. त्याच्यानंतर हे जो एवढा मोठ्या स्तरावरचा कार्यक्रम हे सेटअप हे सगळं दिसायला मिळत आहे याचे मागे ऍक्च्युली अकोटची टीम आहे. अकोटची DCF राहुल तोलिया साहेबांची टीम आहे. अकोटचे SDM लोणारकर साहेबांची टीम आहे आणि अकोटचे सगळे प्रशासन पोलीस विभाग ही सगळे ग्रँड स्टेजचा आम्ही जो आयोजन केलेला आहे याचे मागे अकोटची टीम आहे. त्यांच्यासाठी एक जोरदार ताली झाली पाहिजे. कारण अकोलामध्ये बसून हेडक्वार्टरमध्ये बसून फक्त काय चालू आहे काय नाही चालू आहे हे खूप सोपं आहे, पण ऍक्च्युली फील्डवर काम करणे खूप अवघड होत आहे. त्याच्यासाठी अकोटची सगळी टीमच्या खूप खूप धन्यवाद, त्यांचे अभिनंदन, त्यांचा खूप खूप सत्कार. आणि शेवटच्या वेळी मी लास्ट बट नॉट द लीस्ट आपले पत्रकार बंधू आणि भगिनी, सुरुवातीपासून जेव्हा हे जो नरनाळा महोत्सवच्या खयाल माझ्या डोक्यात आला होता तेव्हापासून आमचे पत्रकार बंधू भगिनी आमची सोबत आहे. वेळोवेळी त्यांना प्रेस बाईट दिली गेली आहे, वेळोवेळी त्यांची पत्रकार परिषद घेतली गेली आहे आणि त्यांनी याचा एवढा चांगला कव्हरेज केला आहे आणि नरनाळा महोत्सवच्या राज्यस्तरावर खूप चांगला कव्हरेज झालेला आहे. सगळे न्यूजपेपरमध्ये सोशल मीडियामध्ये तो पत्रकार बंधू आणि भगिनींना खूप खूप धन्यवाद. एवढा बोलून मी माझे 2 शब्द थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मगाचा उल्लेख